आई विना भिकारी. गणेश हा एक बुद्धिमान आणि हुशार मुलगा. गावातील सगळ्यांना खात्री होती की तो एके दिवशी मोठं नाव कमावणार. त्याची आई कावेरी दररोज सकाळी उठून त्याला डब्यात आवडती पोळी भाजी करायची. देवापुढे दिवा लावून त्याच्या भविष्यासाठी प्रार्थना करायची. स्वामी तिन्ही जगाचा माझ्या लेकराचं रक्षण कर, ती रोज म्हणायची. गणेश पुण्याला शिकायला गेला. शिक्षणात यशस्वी झाला, नोकरी मिळाली. मग परदेशात स्थायिक झाला. आईशी फोनवर बोलणंही कमी झालं. तिच्या शरीराचं मनाचं थकवणं त्याच्या नजरेआड गेलं. काळ पुढे सरकत गेला. एक दिवस अचानक आईचं निधन झाल्याचं फोनवर समजलं. गणेश धावत आला. घरात प्रवेश करताच शांतता. आईच्या आठवणी घरात दर कोपऱ्यात होत्या. तिचा गंध, तिचं ममत्व. देवघरात दिवा भिजलेला होता. गणेश त्या दिव्यापुढे बसला. डोळ्यात अश्रू. एक वाक्य त्याच्या मनात घुमू लागलं. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. त्याच्याकडे पैसा होता, पदवी होती, सन्मान होता, पण आता आई नव्हती. आणि त्या क्षणी त्याला जाणवलं की आयुष्यातलं खरं धन म्हणजे आईचं अस्तित्व. तिचं प्रेम, तिची प्रार्थना, तिची सावली. तो उठला, दिवा पेटवला आणि पहिल्यांदाच स्वतःच्या यशा